ओ लाडक्या बहिणीची केवायसी करूची हा. द्या आधार कार्ड द्या. पाहिलेचा धीरे पाहिलेचा बायला पाहिल ना. लगीन नाही करू मी केवायसी कसली करू गेलं. ओ थांबा तरी येद्या मोठ्या दुकानचे तुम्ही मालक आहे, तुम्ही हाफ पॅन्टी काय व्यवस्था तुमची. काय सांगतो बस. हो काय तुमका सांगतो लगीन झाला माझा 10 वर्ष झाली. पाहिले एक साडी देऊ नाही. महागाई इतकी वाढली. कोल्हापुरात वेळ नाही. दुकानात एक गिरायक नाही ना. म्हणून मका बघ चड्डी घालून राहावं लागतं. पॅन्ट घेऊ सुद्धा पैसे नाही. हो काळजी कित्याक करला. कोल्हापुरात किती जावाय कपडे घेऊ. आणि तुमच्या बाजूकच नवीन दुकान उघडला. चला तुमका दाखवतोय. काय सांगतात. हो नको या दाखव तुमका कमी नेहमी राहा त्यांच्याकडे. तर आम्ही इलू भवानी कलेक्शन या कपड्यांच्या दुकानात. ह्या असा माझगाव नाल्यावर सिंधुदुर्ग बँकच्या अगदी जवळ. यांच्याकडे सगळ्या प्रकारचे कपडे मिळतात. मग मी माका स्वतः कपडे हवे होते म्हणून मी सुरुवात केलंय शर्ट आणि टी शर्ट चालू. वेगवेगळ्या प्रकारची चांगली शर्ट्स आणि टी शर्ट्स त्यांनी माका दाखवली. त्यातली 2-3 घालून बघितलंय. ती माका आवडली. त्याच्याबरोबर मी माझ्या दोनही झिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शोधूक सुरुवात केले. त्यांचे पण कपडे एकदम भन्नाट होते आणि लहान मुलींचे पण त्यांच्याकडे ड्रेस असत. त्याचप्रमाणे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे साडीज असत. साडी तर तुम्ही बघशात तर एवढे भारी असत. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बघूनच मन भरता आणि किमती पण यांच्याकडे अगदी स्वस्त आहेत. यांच्याकडे पुष्पा, गडवाल, कांजीवरम, शालू पैठणी असे वेगवेगळ्या प्रकारचे साडीचे व्हरायटीज मिळतात. आणि यांच्याकडे फॉल बेडिंग आणि ब्लाऊज पण शिवण मिळतात. जर तुमका ह्या सर्व शिवण किंवा नवीन विकत घ्यायचं असत तर तुम्ही भवानी कलेक्शन माझगाव नाला येथे असलेल्या सौ श्री प्रशांत गुराणी यांच्या शॉपला नक्की भेट द्या. माका काय काय व्हायचं तर मी घेतले आणि चाललंय घरात. हो पैसे हातात लिहून ठेवा. नाही लाडक्या बहिणीची केवायसी करून घेतं. बाईल लागतात आधी लगीन कर. तुका कपडे दुकान मी सोडून दिले ती मला बाय सोडून दी. दुकान घेतला.